तर नमस्कार मैत्रिणींनो, बघा मी इथे आज बघा एक नवीन ब्लाऊज तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मला 1 ते 1.5 तासात द्यायचं आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे पटकन अशी 5 मिनिटात मेजरमेंट घेऊन कटिंग करून घेणार आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मला एका मुलीचं इथं अर्जंट द्यायचं आहे. आणि ते मला आजच शिवायला आलेलं आहे सकाळी. आणि ते बघा ते 1 ते 1.5 तासात मला द्यायचं आहे. तर मी इथे बघा त्या ब्लाऊजची मेजरमेंट घेऊन घेतलेलं आहे. त्यानंतर मेजरमेंट घेऊन मागचा भाग मी ते अस्तरचा कट करून घेत आहे. आणि मेजरमेंट लावूनच आपल्याला 1-1 इंच वाढवायचं आहे. आणि अशा प्रकारे ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. तर मी सर्वात आधी मी अस्तरची कटिंग करून घेत आहे. आणि मी हा मागचा भाग आहे, तर मागच्या भागाची मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा जो समोरचा भाग आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर जसं मागचा भाग मी इथे कट केलेला आहे तोच भाग ठेवून मी इथे समोरच्या भागामध्ये थोडे इंच वाढवून घेत आहे. आणि पटकन अशी 2 ते 3 मिनिटात समोरच्या भागाची सुद्धा कटिंग करून घेत आहे. अवघ्या 5 मिनिटात फक्त या ब्लाऊजची मी इथे कटिंग केलेली आहे. तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर ते मला अर्जंट द्यायचं असल्यामुळे ते मी पटकन शिवून घेणार आहे. शिवाय मला स्वयंपाक पण करायचा आहे, कारण दुपारच्या जेवणाचा स्वयंपाक मला करायचा आहे. तर मी ते सर्व पटकन असं हे ब्लाऊज कटिंग करून घेत आहे. कटिंग केल्यानंतर शिवून पण घेणार आहे आणि शिवल्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे. तर इथे सकाळी सकाळी बघा मी पूर्ण कामं केल्यानंतर मुली शाळेत गेल्या आणि शाळेत गेल्यानंतर ह्या ब्लाऊजची मी जी कटिंग करून घेतलेली आहे आणि कटिंग करून घेतल्यानंतर हे शिवून पण घेत आहे. तर बघा कटिंग झालेली आहे. आता ते शिवायला मी घेतलेलं आहे. तर बघा पटकन असा मागचा भाग मी इथे लावून घेणार आहे. मागचा भाग सिंपल गोलगळ्याचाच घ्यायचा आहे. तर मी इथे गोलगळा आखून घेतलेला आहे. त्यानंतर खालचे जे बघा इथे धडी थोडी कमी करायची आहे. तर मी इथे 1 इंच वर शिलाई करून घेतलेली आहे आणि धडी थोडी कमी करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे बघा ही ब्लाऊजचे मागचा गोलगळ्याचा मी इथे गोलगळ्या मागचा शिवलेला आहे. आणि बघा झटपट असा 2 ते 3 मिनिटात हा गोलगळा इथे तयार झालेला आहे. तर हे बघा हे ब्लाऊज शिवायला मला फक्त अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. कारण की बघा हे जे सिंपल गोलगळ्याचंच हे ब्लाऊज आहे आणि हे प्रिन्स कटचंच ब्लाऊज आहे. तर मी झटपट असं हे ब्लाऊज इथे शिवून घेणार आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे बघा गोलगळा झालेला आहे. त्यानंतर बाह्या पण जोडून घेतलेल्या आहे. तर बघा बाह्या जोडलेल्या आहे. आणि बघा इथे थोडं कमी बाहेर कापड पडलेला होता, म्हणून मी इथे एक्स्ट्रा कापड लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे बाही पण जोडून घ्यायची आहे. दोन्ही बाह्या जोडून झाल्यानंतर मी समोरचा भाग जोडून घेणार आहे. तर समोरचा भागाला बघा आधी पूर्ण शिलाई करून घेत आहे. आणि इथे अशा प्रकारे त्यानंतर इथे ते जोडून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे झटपट असं हे ब्लाऊज इथे हे शिवून घेणार आहे. आणि सिंपल गोल गळा असल्यामुळे पटकन असं हे तयार होणार आहे. आणि इथे बघा आता इथे पण जो गोल गळा आहे त्या गोल गळ्याला शिलाई करून घेत आहे. आणि पूर्ण राऊंडला पण शिलाई करून घेत आहे. एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घेत आहे. तर मैत्रिणी बघा जर अर्जंट ब्लाऊज आला असेल तर आपण पटकन 5 मिनिटात कटिंग करून ते 1 ते 1.5 तासात कशाप्रकारे तयार करायचं तर तेच मी इथे आपल्याला सांगत आहे. पटकन असं हे ब्लाऊज इथे शिवून होत आहे. आणि याचं हुक्स वगैरे जे आहे ते पण मी इथे लावून घेणार आहे. म्हणजे मी पूर्ण ब्लाऊज हे 1 ते सव्वा तासात रेडी केलेलं आहे. आणि इथे बघा हे जे अशा प्रकारे जर आपण कस्टमरला जर चांगली पटकन अर्जंट ब्लाऊज शिवून दिलं तर कस्टमर पण वाढत असतं. आणि बघा त्यांना वाटते की आपले अर्जंट शिवून मिळते तर ते पण येतात. तर मी इथे बघा जर अर्जंट वगैरे ब्लाऊज शिवायला तर मी नाही म्हणत नाही, तर मी अर्जंट ब्लाऊज शिवायला घेते. कारण की बघा 1 ते 1.5 तासात आपण थोडं काम आपलं घरचं जे काम आहे ते बाजूला ठेवून जर एखादं ब्लाऊज जर शिवलं तर इथे बघा आपला वेळ वेळ पण आपला जातो. तर बघा इथे अशा प्रकारे बघा हुक्सपट्टी आयपट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा जे मेन आता जे पूर्ण ब्लाऊज आहे ते बघा हे झाल्यानंतर मी पूर्ण ब्लाऊज जोडून घेणार आहे. तर बघा पटकन असं हे ब्लाऊज मी इथे तयार केलेलं आहे. आता यानंतर मला बघा इथे स्वयंपाक पण करायचा आहे, कारण की दुपारी सकाळचे 10-10:30 वाजलेले आहे. आणि ते आता जी मुली आहे मुलींचा टिफिन मी दिलेला आहे, पण मुली शाळेतून आल्यानंतर भाजीपोळी पण जेवणार आहे. तर मी ते आज मस्त अशी रेसिपी इथे बनवणार आहे. तर चला बघूया कशा प्रकारे बनवणार आहे. तर मी इथे बघा दही घेतलेलं आहे आणि तुरीचे हिरवे दाणे घेतलेले आहे. तर मी इथे बघा दही छान मी इथे जे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी थोडं इथे सगळं टाकून घेत आहे आणि मस्त अशी इथे कढी तयार करून घेत आहे. आणि या कढीमध्ये मी मस्त अशी बघा जे तुरीचे दाणे काढलेले आहे त्या तुरीच्या दाण्याची पेस्ट करून घेत आहे. त्यामध्ये सांबार, कढीपत्ता आणि
हे सर्व टाकून थोडी मेथी टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं बेसन पण टाकलेलं आहे आणि जी मी याची हे जे त्याचे छोटे छोटे गोळे केलेले आहे आणि ते या कढीमध्ये टाकलेले आहे. मस्त अशी रेसिपी ही भाकरीसोबत बनवली आहे. धन्यवाद.